आज होतं माझ्या मैत्रिणीचं संगीत आणि मी आणि संपदाने घेतला होता डान्स. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे साक्षी. आम्हाला यायला जरा लेटच झालं होतं, त्याच्यामुळे ह्याची मुकल्यांचा डान्स ठेवला होता. त्याच्यानंतर आमचा डान्स होता. तर यांचा डान्स तर खूपच भारी झाला. खरंच हे लहान लहान ना एवढे भारी नाचत होते ना. त्यांचा डान्स झाला होता, आमचा डान्स. आमचा डान्स झाल्याच्या नंतर तिच्या दोन बहिणींचा डान्स होता. त्याच्यानंतर एक संपदाचा डान्स होता. एकटीचाच एवढा भारी डान्स झाला होता ना. त्याच्यानंतर ना मग आम्ही बऱ्याच वेळ बसल्याच्या नंतर खूप जणांचा डान्स चालू होता. मग होता लास्टला नवरीबाईचा डान्स. सगळ्यांचा डान्स चालूच होतं. तेवढं आम्हाला भूक लागली होती, तर आम्ही गेलो होतो जेवायला. जेवण वगैरे आलो आणि परत बसलो. डान्स वगैरे सगळ्यांचं झालं. मग मस्तपैकी पुढं ना आम्ही डीजे समोर नाचलो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी लग्न होतं, त्याच्यामुळे लवकर घरी जायचं होतं, कारण खूप टाइम झाला होता आणि आम्हाला झोप पण होणार नाही माहित होतं. त्याच्यामुळे आम्ही घरी गेलो. दुसऱ्या दिवशी लवकर लग्नाला रेडी होऊन आलो होतो. नंतर मग हळदीचा कार्यक्रम होता. मस्त अशी हळद लावली. मग आमचं हळद लावताना मस्तपैकी शूट घेतलं. हळदीचा कार्यक्रम झाला आणि चेहरा न धुताच आम्ही लगेच जेवायला गेलो, कारण खूप भूक लागली होती. जेवणामध्ये तर खूप भारी चांगले चांगले मेन्यू होते. मला तर गुलाबजाम लईच आवडते आणि ह्या दोघींना फक्त डायरेक्ट लास्टला जेवायलाच आल्या होत्या. तर मस्त असं आम्ही जेवण वगैरे केलं. जेवण झाल्यानं लगेच आम्ही फोटो काढायला गेलो. हळदीचं तोंड वगैरे काहीच नाही धुतलं आणि मेकअप पण नाही केला. हे पाहू शकतो, दोन माझ्या बहिणी आणि दोन मैत्रिणी, आणि ही आहे मैत्रिणीची बहीण. तर बरेच आम्ही फोटो काढले. एकच फोटो काढायला एकाच पोजवरती दोन दोन तीन तीन फोटो काढले असं. एवढं स्टोरेज फुल झालेलं असणार आहे ना आता माझं, सांगू शकत नाही. त्याच्यानंतर मग लग्नाला सगळेजण बसले होते. मम्मी इकडं, अक्का, तीन सगळे. लग्नाला माझी बहीण अमृता इकडे मंगलाष्टका म्हणत होती. लग्न झाल्यावरती नवरदेवाची इकडे कटार पळवली होती नवरीकडच्यांनी, आणि पाहू शकता नवरी कशी बघत यांच्याकडे. नंतर मग ते झालं, आम्ही फोटो वगैरे काढलं आणि आम्ही निघालो घरी. नवरी आणि नवरदेवासोबत तर आम्ही फोटो काढले, पण आमचं फोटो तर अजून बाकीच होतं. मग आम्ही परत फोटो वगैरे काढायला लागलो. कितीही फोटो काढा, मुलींना हे कमीच पडतं. मला तर असं वाटलं होतं किती फोटो काढलं तरी ते मला कमीच वाटत होतं. नंतर घरी गेलो मी परत फोटो काढले. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. चला, आपण उद्या.